अजित आपल्यासोबत अजित नवले आणि रविकांत तुपकर हे घेणार आहे। आपल्यासोबत अजित नवले आणि रविकांत तुपकर जी आहे। भाऊ, सरकार तयार झालेलं आहे, आता कोण कोण प्रतिनिधी जाणार आणि तोपर्यंत आंदोलकांना काय सूचना आहे? हे बघा, हे आंदोलन हे सर्व शेतकरी संघटनांचे नेते मिळून आपल्याला एकजुटीने पुढे न्यायचं आहे। त्यामुळे ज्या ज्या संघटना सहभागी झाल्या त्यांचे सर्व नेते उद्याच्या चर्चेमध्ये सहभागी होतील। एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे आंदोलन हे सायमल्टेनियसली चालेल। न्यायालयाचा अवमान न करता योग्य पद्धतीने आंदोलनाच्या सर्व नेत्यांनी मार्ग काढला आणि बरोबर आंदोलन चालू ठेवलं। ही एक कौशल्यपूर्ण अशा प्रकारची कृती आहे। आता सरकार तयार झालेलं आहे, तुम्हाला वाटतं कोंडी फुटेल, कर्जमाफी होईल? सरकारला कर्जमाफीचा घोषणा करावी लागेल, कारण आपण आता डिक्लेअर केलं की उद्या ही आंदोलनाचं व्यापकता वाढते। महाराष्ट्रभरातील लोक 11 वाजता उद्या तहसील कार्यालयांमध्ये निवेदन एकीकडे देतील आणि दुसरीकडे जी घोषणा झाली की उद्या जर काही मान्य करण्यात आलं नाही, दगाफटका झाला तर परवा दिवशी रेल रोकोचा कॉल हा देण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकरी परत इथे जोरात येतील आणि आम्ही सगळेजण थांबून राहणार आहोत आणि रेल रोको करण्याची वेळ येऊ शकते त्याची तयारी आम्ही ठेवणार आहोत। रविकांत भाऊ, किती शेतकरी नेते त्या ठिकाणी उद्या बैठकीला जाणार आहे आणि ती घोषणा तुम्ही इथे येऊन करणार का तिथनं करणार आहे? डॉक्टर नवले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं ज्या ज्या शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये अग्रेसर आहेत, सहभागी झालेले आहेत, त्यांचे प्रतिनिधी त्या शिष्टमंडळामध्ये असतील आणि सरकारबरोबर चर्चेची दारं आम्ही सुरुवातीपासूनच खुली ठेवलेली आहे। सरकारलाच आमच्या संयमाचा अंत बघायचा होता की आम्ही किती काळ टिकू शकतो। हे आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न सरकारने केला, पण शेतकऱ्याच्या एकजुटीपुढे सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं। उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो ते बघू, आंदोलन संपलेलं नाही आहे। सर्वसामान्यांना एक आहे की तुम्ही रस्ते मोकळे करणार का, कारण की 2 दिवस झाले काही गाड्या तिथे थांबलेल्या आहेत। कोर्टाचा आम्हाला अवमान करायचा नाही, पण आंदोलन पण कॉम्प्रोमाइज करायचं नाही। या दृष्टिकोनातून आम्ही आता सगळे मैदानावर राहणार, गाड्या सुद्धा मैदानावर येतील, रस्ते काही प्रमाणात मोकळे करण्याची प्रक्रिया होईल। परंतु एकीकडे रस्ते मोकळे करत असताना सरकारने दगाफटका केला तर रेल ब्लॉक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा दबाव हा नक्की सरकारवर आम्ही ठेवलेला आहे। रविकांत भाऊ, तुम्ही विदर्भातले अनेक आंदोलनं केले, विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मोठं यश मनाचं सरकार तयार झालं, सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली, मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली, काय सांग? नाही, हे यश नाही, हा चर्चेचा पहिला टप्पा आहे। उद्याच्या बैठकीमध्ये जर का कर्जमुक्तीची डेडलाईन मिळाली नाही, कर्जमुक्ती किती तारखेपर्यंत करणार आहे हा विषय महत्त्वाचा आहे। ते तर सगळ्या माईकवर सांगतात, सगळ्या चॅनलला सांगतात करणार ते 1 वर्षापासून आम्ही ऐकतोय, पण किती तारखेपर्यंत करणार हे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये सरकारकडनं पाहिजे आहे। उद्याच्या बैठकीतून तारीख घेऊन येणार आहे तुम्ही नेते? नाही, तारीख नाही, किती त्यांनी लेखी स्वरूपामध्ये परिपत्रक काढलं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे। लेखी स्वरूपामध्ये काहीतरी सरकारचा GR म्हणा परिपत्रक निघालं पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे। उद्या मार्ग निघाला नाही तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं परवा दिवशी नागपुरातून एकही रेल्वे समोर जाणार नाही अशी आमची भूमिका आहे। सर, शेवटचे प्रश्न, एक प्रश्न की हे आंदोलन मागे कधी घेतलं जाणार ते सांगा। हे बघा, शेतकऱ्यांचं आंदोलन हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याशिवाय मागं होणार नाही। त्यामुळे अनेक प्रश्न येत राहणार। अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट काय झाली आहे तर सर्व शेतकरी नेते एकत्र आलेत, समन्वयानं काम करतायत, किमान समान मुद्द्यांवर एकमत बनलेलं आहे आणि समाज सुद्धा जाती पातीच्या पलीकडे आणि राजकारणाच्या पलीकडे जात शेतकरी म्हणून एकत्र येतोय। उद्याच्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची लढाई पुढे जाईल याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे। हे शरद जोशी नंतर मोठं आंदोलन मानलं जातं, हे जे आंदोलन तुम्ही 3 दिवसापासून करतायत, काय सांगा? नाही, या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सगळे वेगळ्या भागात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे लोक आहोत, नेते आहोत। आम्ही सगळे लोक एका ठिकाणी आलो, हे या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं फलित आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्रित आलोय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाचा भाव फरक असेल किंवा दिव्यांगाचा प्रश्न असेल, मेंढपाळाचा मच्छीमाराचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आहोत, हे लक्षात ठेवा। जर सत्तेच्या हव्यासापोटी नेते विचार सोडून एकत्र येऊ शकतात तर आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कधी एकत्र येऊ शकतो हा संदेश आम्ही महाराष्ट्राला दिलेला आहे। रविकांत तुपकर अनेक आंदोलनात सहभागी होतात, परंतु पहिली पायरी की सरकार तयार झालं आणि उद्या या मुद्द्यावर चर्चा होतीये। कॅमेरामॅन अनिकेतसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे बाबा